आजचा विषय कॅबिनेटमध्ये मदरबोर्ड, SMS आणि केबल्स कशा जोडाव्यात, तसेच मॉनिटर व CPUचे केबल कनेक्शन कसे करावे ते पाहूया. लक्षात ठेवा, संगणक जोडताना कुठलीही सामग्री उलटसुलट लागू शकत नाही. जेव्हा आपण PC असेंबल करतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कॅबिनेट. ही मदरबोर्डची पट्टी. ती कॅबिनेटला लावताना आपण महत्त्वाची काळजी घ्यावी की याचे PS2 कनेक्शनची जागा SMPS दिशेने असावी. आता आपण कॅबिनेटमध्ये SMPS कसा असेंबल करतात ते पाहूया. प्रथम SMPSचा फॅन हा कॅबिनेट फॅनच्या आकाराबरोबर जुळवून घ्या आणि नंतर चारही स्क्रू लावून घ्या. SMPS पॉवर केबल सर्व कंपोनेंट्सना पॉवर सप्लाय करण्याचे काम करतात, म्हणजेच CD-ROM, फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क. आता आपण मदरबोर्ड कॅबिनेट मध्ये कसा असेंबल करायचा ते पाहू. मदरबोर्ड कॅबिनेट मध्ये असेंबल करण्यासाठी मदरबोर्ड कॅबिनेटचा बेस लक्षात घेणे जरुरीचे आहे. मदरबोर्ड लावताना मदरबोर्ड वरील व कॅबिनेट वरील छिद्र मॅच करून घेणे आवश्यक आहे. मदरबोर्डची पोझिशन PS2 कनेक्शन्सना मॅच होईल अशी असावी. सगळे होल्स व्यवस्थित मॅच झाल्यावर स्क्रू फिट करून घ्यावे. यानंतर SMPS ची पॉवर केबल मदरबोर्डला लावून ऑन ऑफ स्विच ची केबल न लावता PC कसा ऑन होतो ते पाहूया. यासाठी पॉवर स्विच शॉर्ट करावा लागतो. प्रथम आपण पॉवर LED कनेक्ट करू. आता आपण हार्ड डिस्क LED कनेक्ट करू. आता रिसेट स्विच कनेक्ट करू. आणि आता ऑन ऑफ स्विच कनेक्ट करू. आता आपण फ्रंट ऑडिओ केबल फ्रंट ऑडिओ स्विचला कशी कनेक्ट करायची ते बघूया. आता आपण फ्रंट USB कनेक्शन फ्रंट USB सॉकेटला कसं कनेक्ट करायचं ते बघूया. यानंतर बाकीचे असेंबल केलेले कंपोनेंट्स मदरबोर्डला जोडून घेऊया. प्रथम CD-ROM ची ID केबल एक कनेक्शन मदरबोर्डला व दुसरे कनेक्शन CD-ROMला जोडूया.
आता सीडी रोमची पॉवर केबल जोडूया. आता हार्ड डिस्कची आयडी केबल एक कनेक्शन मदरबोर्डला व दुसरे कनेक्शन हार्ड डिस्कला जोडूया. आता हार्ड डिस्कची पॉवर केबल जोडूया. यानंतर कॅबिनेटचे दोन्ही बाजूचे फ्लॅप व स्क्रू लावून घेऊ. आता आपण बाकीचे कनेक्शन्स बघूया. सर्वप्रथम मॉनिटरचे कनेक्शन बघू. पॉवर केबल, VGA केबल, आता आपण सीपीयू ची कनेक्शन्स पाहूया. PS2 माउस, PS2 कीबोर्ड, VGA केबल, पॉवर केबल आणि स्पीकर.